नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये आता पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। नगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने हे बोगदे तयार करण्यात आलेले आहे। हे 2 बोगदे आहेत, मात्र एका बोगद्यामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलेलं असतं। शहरात थोडासाही पाऊस झाला का हा जो एक साईडचा जो बोगदा आहे हा पूर्णपणे भरला जात असतो। कमरे एवढं पाणी जे आहे ते या बोगद्यामध्ये येत असतं। एकंदरीतच 2 ते 2.5 हजार कोटी रुपये खर्च करून हा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। शहरातील वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी हा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आला होता, परंतु या बोगद्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीला मोठा अडचण जो आहे तो येताना दिसून येत आहे। कारण की 2 बोगदे आहे, परंतु एका बोगद्यात पाणी भरले जात असल्यामुळे एकाच बोगद्यातून या जी वाहतूक जी ती सुरू असते आणि याच्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा जो आहे तो निर्माण होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे हवामान खात्याकडनं आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उद्या येलो अलर्ट राहणार आहे। त्यामुळे पावसाच्या पुन्हा आगमन जे आहे ते जोरदार बॅटिंग जी आहे ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे शहरातील पाणी जी आहे ते साचत असल्यामुळे पालिका प्रशासनावरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होताना दिसून येत आहे। पालिका प्रशासनाच्या वतीने नाले सफाईचा दावा करण्यात आला होता, परंतु खरंच हा दावा खरा आहे का असं देखील काहीसा प्रश्न जे आहे तो उपस्थित करण्यात येत आहे। एकंदरीतच हा जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने, परंतु या बोगद्यातून पाणी निघण्यासाठी जागाच नसल्यामुळं या ठिकाणी वारंवार जे आहे ते पाणी साचत असतं। त्यामुळं वाहतुकीला मोठा अडचण जे आहे ते निर्माण होताना दिसून येत आहे। त्यामुळे आता या रेल्वे प्रशासन असेल किंवा नगरपालिका असेल याकडे काय भूमिका घेता आणि पाणी काढण्यासाठी कसं नियोजन करता हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र बायसाना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।